नेथन एलिस रूल आउट झालेला आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी डेथ बॉलिंग कोण करणार आहे, कोणत्या त्यांच्या स्ट्रेंथ आहेत, कोणत्या विकनेस आहेत, कशी असेल त्यांची प्रेडिक्टेड प्लेइंग 11 या 2026च्या IPL मध्ये आणि 6वी ट्रॉफी घेऊन जाईल का चेन्नई सुपर किंग्स, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. चेन्नई सुपर किंग्स हालाची आर्मी जबरदस्त टीम दिसते, जबरदस्त स्क्वॉड दिसतो. यावेळेस ऑप्शनमध्ये जबरदस्त काम केलेले कार्तिक शर्मा, प्रशांत वीर 14.2 करोडला घेऊन आले. दोन्ही यंग प्लेअर आहेत. तर पूर्ण फिलॉसॉफी चेंज केली चेन्नई सुपर किंग्सने. एका टायमिंगला एक्सपिरियन्स प्लेअरच्या मागे जात होते, डॅड्स आर्मी म्हणून ओळखली जात होती चेन्नई सुपर किंग्स. तर आता पूर्ण यंग प्लेअरकडे गेलेले आहेत. 14.2 करोडला हे 2 यंग प्लेअर घेऊन आलेले आहेत. त्याच्याबरोबर अकिल हुसेन असेल, मॅट हॅन्ड्री असेल, मॅथ्यू शॉट असेल, झॅकला घेऊन आलेले आहेत. जबरदस्त टीम दिसते. यावेळेस एक ट्रेड सुद्धा केला, संजू सॅमसनला आणलं टीममध्ये. रवींद्र जडेजाला ट्रेड केलं, त्याबरोबर सॅम करनला दोघांना पाठवलं, तर संजू सॅमसनला घेऊन आले. तर एकदम सेटल डाऊन टीम दिसती, जबरदस्त स्क्वॉड आहे यावेळेस. आताच काही दिवसांपूर्वी ऑफिशियल कन्फर्मेशन आले चेन्नई सुपर किंग्सकडून की त्यांचा डेथ बॉलर नेथन एलिस रूल आउट झालेला आहे 2026च्या IPL मधून हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे. एकच त्यांच्याकडे डेथ बॉलर अवेलेबल होता, मतीशा पथिरानाला सुद्धा त्यांनी रिलीज केलेले. त्यांना वाटलं ऑप्शनमध्ये घेता येईल, पण घेता आलं नाही. त्यांना पूर्ण प्लॅन फसला तिथे आणि एकच अवेलेबल होता बॉलर, डेथ बॉलर तिथं नेथन एलिस. तो सुद्धा हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे आउट झालेला. यावेळेस पूर्ण सेटल डाऊन दिसत होती चेन्नई सुपर किंग्स, पण नेथन एलिस सारखा मोठा ब्लो भेटला चेन्नई सुपर किंग्सला. तर आता कोण करणार आहे डेथ बॉलिंग चेन्नई सुपर किंग्ससाठी, तर तो एक मोठा प्रश्न राहणार आहे. तर काय स्ट्रेंथ आहे चेन्नई सुपर किंग्सची, तर मित्रांनो बॅटिंग काय जबरदस्त बॅटिंग आहे तिथं. आयुष म्हात्रे अवेलेबल आहे, ऋतुराज गायकवाड आहे, संजू सॅमसन आहे, शिवम दुबे, डेव्हिड ब्रेव्हिस आहे, प्रूवन स्पिन हिटर आहेत दोघं सुद्धा. स्पिन तर मी म्हणतो बॅन करा चेन्नई सुपर किंग्स पुढे, एवढी जबरदस्त बॅटिंग आहे त्यांच्याकडे. कार्तिक शर्माला घेऊन आलेत, प्रशांत वीरला घेऊन आलेले आहेत, सरफराज खान आहे त्यांच्याकडे. तर उर्विल पटेलची तुम्ही बॅटिंग बघितली असेल मागच्या वर्षी, जबरदस्त एक्सप्लोजिव्ह बॅटिंग लाईनअप दिसते मला ही. काही खूप वर्षांनी असे चेन्नई सुपर किंग्सची बॅटिंग लाईनअप परत एकदा बघतोय मी. तर एकदम जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे आणि खरंच ही स्ट्रेंथ असणार आहे चेन्नई सुपर किंग्सची यावर्षी. विकनेस काय चेन्नई सुपर किंग्सची, तर मित्रांनो डेथ बॉलिंग कोण करणार आहे. मतीशा पत्रियाना होता, त्याला तुम्ही रिलीज केलं. त्याच्यानंतर नेथन एलिसला घेतलं होतं, रूल आउट झालेला 2026च्या IPL मधून. तर आता कोण करणार डेथ बॉलिंग. ओपनिंग बॉलिंग सॉर्टेड दिसते मला तिथं. मॅट हॅन्ड्री येईल तिथं, खलील अहमद असेल, मिडल ओव्हर्समध्ये सुद्धा तिथं नूर अहमद असेल, राहुल चेहरला घेऊन येऊ शकता तुम्ही, अकिल हुसेन तिथं घेऊन येऊ शकता. तर बाकीच्या ओव्हर्स मला सॉर्टेड दिसतात, बट डेथ बॉलिंग कोण करणार आहे. नक्कीच तिथं रिप्लेसमेंट अवेलेबल आहे नेथन एलिससाठी. तिथं गिराल कॉट जे आहे, ओर्निल बार्टमॅन आहे आणि आकाश महाद्वाल सुद्धा येऊ शकतो. सो रिप्लेसमेंट बघण्यासारखे, पण तिथं मला वाटतं डेथ बॉलिंग तिथं थोडंसं मला वाटतं वीक दिसते चेन्नई सुपर किंग्स. पण चेन्नई सुपर किंग्सच्या स्क्वॉडकडे बघून त्यांना जज करू नका. 2023चा IPL तुषार देशपांडे सारखे बॉलर घेऊन जिंकलेला आहे. अपॉर्च्युनिटीज ऋतुराज गायकवाडला खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याला त्याची कॅप्टनशिप सिद्ध करून दाखवावं लागणार आहे, त्याची बॅटिंग सिद्ध करून दाखवावं लागणार आहे, त्याला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की तो खराच MS धोनीचा सक्सेसर आहे का. आणि त्याच्यानंतर सरफराज खानला सुद्धा एक मोठी तिथं अपॉर्च्युनिटी आहे. जबरदस्त त्याचा फॉर्म दाखवावा, त्याने एकदम जबरदस्त बॅटिंग करताना दिसू शकतो तुम्हाला. तर ऑपॉर्च्युनिटीज या दोघांना खूप मोठ्या आहेत. तर थ्रेड्स काय चेन्नई सुपर किंग्ससाठी, एक्सपिरियन्स कमी दिसतोय मित्रांनो फिनिशिंगचा रोल करताना. तिथं नक्कीच MS धोनी अवेलेबल आहे, पण तिथं रवींद्र जडेजा दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही तिथं नक्कीच प्रशांत वीरला घेऊन आलात, कार्तिक शर्माला घेऊन आलात, उर्विल पटेल सुद्धा तिथं अवेलेबल आहे, पण एक्सपिरियन्स नाही मित्रांनो. अजून यंग प्लेअर आहेत, कसे परफॉर्म करताल सांगता येत नाही. त्याच्यामध्ये ज्यावेळेस फ्रेशर पडतं त्यावेळेस किती पण टॅलेंटेड प्लेअर असू द्या, पण तिथं एक्सपिरियन्सच कामाला येतो. तर तिथं नक्कीच एक्सपिरियन्स कमी दिसतोय. प्लेइंग 11 कशी दिसेल चेन्नई सुपर किंग्सची, नक्कीच तिथं नेथन एलिस अवेलेबल नाही, बट स्टील मला वाटतं जबरदस्त प्लेइंग 11 दिसेल. आयुष म्हात्रे ओपनिंग करताना दिसेल, संजू सॅमसन बरोबर 3 नंबरला ऋतुराज गायकवाड येईल, अँकरिंगचा रोल प्ले करेल, जे आतापर्यंत मिस्टर IPL सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्ससाठी करत आलेला आहे ते काम इथं ऋतुराज गायकवाड करताना दिसेल. 4 नंबरला डेव्हिड ब्रेव्हिसला घेऊन या, 5व्या नंबरला शिवम दुबे, 6व्या नंबरला मित्रांनो कुणी पण खेळवा, तिथं प्रशांत वीरला खेळवा किंवा कार्तिक शर्माला खेळवा किंवा उर्विल पटेल खेळवा, सरफराज खान तिथं अवेलेबल असू शकतो तुमच्यासाठी. अमन खान सुद्धा आहे. मला वाटतं सगळ्या प्लेयर्समध्ये तेवढंच पोटेन्शियल आहे 6व्या नंबरचा बॅटिंग करण्यासाठी. 7व्या नंबरला तिथं MS धोनीला घेऊन या, 8व्या नंबरला राहुल चेहरला खेळवा जर स्पिनिंग कंडिशन असेल, नाही जर थोडीफार पेसला मदत असेल रामकृष्ण घोषला घेऊन या, जबरदस्त ऑलराऊंडर आहे, जबरदस्त बॉलिंग करू शकतो, पोटेन्शियल खूप आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा. 9व्या नंबरला तिथं मॅट हॅन्ड्रीला घेऊन या, 10व्या नंबरला नूर अहमद, तर 11व्या नंबरला तिथं खलील अहमदला घेऊन या. त्या प्लेइंग 11ची खरी ताकद बघितली तर फक्त 3च ओव्हरसीज खेळते या प्लेइंग 11मध्ये. त्याच्यामुळे काय होते, इम्पॅक्ट प्लेअरमध्ये एक ओव्हरसीज ऑप्शन ऑलवेज अवेलेबल असणार आहे. जर थोडेफार स्पिन कंडिशन असेल तुम्हाला तिथं अकिल हुसेन अवेलेबल असणार आहे, श्रेयस गोपाळ असणार आहे. स्विंग कंडिशन असतील तुमच्यासाठी तर तिथं मुकेश चौधरीला घेऊन या, गुरजपनीत सिंग असेल, अनुशुल कंबोज असेल, झॅक तिथं अवेलेबल आहे. जर बॅटिंग ऑर्डर कॉलॅप झाली किंवा एक पॉवर हिटरची गरज असेल तर तुम्ही जेमी ओव्हरटेनला घेऊन येऊ शकता. सो जबरदस्त इथं प्लेइंग 11 पण ती जबरदस्त स्क्वॉड आहे यावेळी चेन्नई सुपर किंग्सचा. माझ्यासाठी 8.5 रेटिंग असेल आउट ऑफ 10 चेन्नई सुपर किंग्सच्या या स्क्वॉडसाठी.
आता शेवटचा प्रश्न, चेन्नई सुपर किंग्स त्यांची 6वी ट्रॉफी जिंकेल का? थोडंसं अवघड आहे, बट मला स्टील तिथं विश्वास आहे CSKच्या मॅनेजमेंटवर आणि MS धोनी सरांवर. ते नक्कीच यावेळेस क्वालिफाय होताना दिसू शकते. चेन्नई सुपर किंग्स नवीन ब्रँड ऑफ क्रिकेट खेळताना दिसणार आहे, एक्सायटिंग क्रिकेट खेळताना दिसू शकते, पूर्ण फिलॉसॉफी चेंज केलेली आहे. मला वाटतं क्वालिफाय तर होताना नक्कीच दिसेल. ट्रॉफी जिंकेल का नाही ते आपण नंतर बघूया, बट इथं क्वालिफाय होताना दिसणार आहे चेन्नई सुपर किंग्स. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मराठी भाषेमध्ये तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. सगळे लोक म्हणतात मराठी भाषेमध्ये व्हिडिओ नको बनवत जाऊ, तेवढी रीच भेटत नाही, हिंदीमध्ये बनवत जा, पण मला स्टील विश्वास आहे की मी मराठी भाषेमध्ये सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर नक्की चॅनलला सपोर्ट करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.